नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस। दुर्गामाता दौड चालू आहे चाबगावमध्ये, गेले 5 दिवस झाले आणि प्रत्येक गल्लीमध्ये लास्ट सांगता कार्यक्रम ठेवला जातो, त्यामुळे लहान मुलांना नाश्ता वगैरे दिला जातो आणि आज फोंडेश्वर गल्लीमध्ये सांगता कार्यक्रम पार पडण्यात आला। खूप छान पद्धतीने इथं जुने देखावे उभारण्यात आले आहेत, खूप पारंपरिक पद्धतीने उभारण्यात आले आहेत। तुम्ही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्त तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। हरे कृष्ण हरे राम। चला अभ्यास तुमचं काय आहे? आणि इकडे बसवा आणि इकडे हातात घे आबा मध्ये घे लवकर।
केवळ हिंदुत्वाचा डंका जसा छत्रपती शिवरायांनी वाजवला होता त्यावेळेला संभाजी महाराजांनी तेच कार्य तुम्ही आम्ही करूया. आणि धर्म म्हणाल तर हिंदू धर्म जो टिकला केवळ 2 पितापुत्रांमुळं. कारण शिवाजी महाराजांनी सांगितलं कसं जगावं धर्मासाठी आणि संभाजी महाराजांनी दाखवून दिलं कसं मराव्या धर्मासाठी. जो बलिदान मास आपण पाळतो त्याचं कारण संभाजी महाराजांची हत्या केली होती, अतिशय क्रूर हत्या केली होती. त्यांना एका तलवारच्या वरामध्ये किंवा एका बंदुकीच्या गोळीला मारलं नव्हतं. त्याला कसं मारलं होतं, तू धर्म सोड तुझा, तू मुसलमान धर्म स्वीकार कर, तुला आम्ही सोडून देऊ सावरून घे म्हणून त्यांना सांगितलं. तुला जे काय हवं ते माग मी देतो. पण संभाजी महाराज झुकले नाही, दमले नाही. अरे मोडेल पण वागणार नाही, मेलो तरी हरकत नाही पण हिंदू धर्म सोडणार नाही असं छावा त्या दरबारात कळवला होता. आज मी मेलो असे हजारो लाखो समाज या देशात तयार होतील की मला जाणीव आहे. आणि म्हणून संभाजी महाराजांनी आपला बलिदान या धर्मासाठी दिलं. त्यांना मारलं कसं, रोज गावे तोडत होते, चालीत आपल्या त्याच्या देहाची साल सोडून काढली, त्याच्यावर गरम पाण्याचं मीठ मारलं, मिठाला चोळलं. तुमचे काही हेवे देवे असतील, काही प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक घरामध्ये असो कुठेही असो काहीतरी दुष्पूत असतं, पण ते बाजूला टाकून आपण हिंदू आहोत. शिवाजी महाराजांनी काय केलं, संभाजी महाराजांनी काय केलं, या केवळ